भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्रशिकरण अर्थात फसाई आणि मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य, फिटनेस आणि अन्न सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते। महाविद्यालयाच्या मैदानावर अपूर्व ऊर्जा भरून राहिली होती। विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झालेल्या झुम्मा नृत्याने सर्वत्र चैतन्य निर्माण झाले होते। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, फसाईचे इनोशी शर्मा आणि प्रादेशिक संचालिका प्रीती चौधरी यांचे घटनास्थळी आगमन झाले। डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली। या प्रसंगी सोनाली राजे पवार, MVP संचालक विश्वासराव मोरे, शोभा बोरस्ते, शिवाजीराव गडाख, प्राचार्य ज्ञानोबा ढगे, भागवत बाबा बोरस्ते उपस्थित होते। पाहुण्यांचा सत्कार करण्यात आल्यानंतर प्रीती चौधरी यांनी ईट राइट इंडियाची भूमिका स्पष्ट केली। रहने के लिए खाद्य हम जो खाते हैं वो सबसे महत्वपूर्ण आधारशिला है। तो इसी को ध्यान में रखते हुए इस प्रोग्राम की पूरी संरचना की गई है, इसका डिजाइन बनाया गया है। आपके भागीदारी के लिए मैं आप सभी का वापस से एक बार स्वागत करते हुए और अधिक समय ना लेते हुए, क्योंकि हम सभी वेट कर रहे हैं कि हमारी मुख्य अतिथि महोदया हमारे सामने बहुत ही ओजस्वी और प्रेरणादायक शब्दों में हमसे बात करेंगी। अन्न हे पूर्ण ब्रह्म या उद्देशाने सर्वांवर संस्कार झाले आहेत। भरड धान्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, भावी पिढी निरोगी राहावी म्हणून ईट राइट इंडिया आणि वॉकथॉनचे आयोजन केल्याची माहिती डॉक्टर भारती पवार यांनी दिली। FSSAI या माध्यमातून काय खाल्लं पाहिजे, त्याचे स्टँडर्ड कसे असले पाहिजे, त्याला प्रमाणित करण्यासाठी हा विभाग काम करत असतो। आपण बघतो की बऱ्याच वेळा चुकीच्या पद्धतीने काही मिश्रित होतं, काही ठिकाणी धाडी पडतात। तर हे ते डिपार्टमेंट आहे की जे सातत्याने लक्ष ठेवतं की फूड क्वालिटी चांगल्या प्रमाणात लोकांपर्यंत जाते की नाही। आणि म्हणून नुसतं तिथेच नाही लक्ष, तर भविष्यात आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आरोग्य राहण्यासाठी ईट राइट मूवमेंट चांगलं खाल्लं पाहिजे। भारताने आंतरराष्ट्रीय मिलेट महोत्सव साजरा केला मागच्या वर्षी। भरड धान्य आणि सोप्या भाषेत आपल्याकडे ज्वारी, बाजरी, नागली जे आपण पूर्वापार खात आलोय आणि ते खाल्लं पाहिजे, त्यासाठी सुद्धा ही मोहीम चालवली गेली। मला वाटतं अशा अनेक कार्यक्रमातनं आज आपल्या पुढे चॅलेंज आहे। पुढे काम करायचं असेल तर एक ताकदीने मन आणि शरीर चांगलं असेल तर आपण ती कामाची जबाबदारी पेलू शकतो। आणि म्हणून मला वाटतं सगळे यूथ माझ्या पुढे भारताचं भविष्य त्या माध्यमातून आम्ही बघतोय, तर त्यांनी या सवयी लावून घ्या। व्यायाम न चुकता करा। पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये व्यायामाला खूप महत्त्व आहे। आणि बघा, जो व्यक्ती व्यायाम करतो त्याच्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स तुम्हाला दिसेल। यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आल्यानंतर वॉकथॉनला प्रारंभ झाला। तरुणाईचा जोश, उत्साह आणि जल्लोषात निघालेल्या या वॉकथॉनमध्ये दस्तूर खुद्द मंत्री महोदया डॉक्टर भारती पवार याही सहभागी झाल्या होत्या। सर्वांबरोबर त्यांनीही विहित अंतर पायी कापले। या प्रसंगी ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। भारत सरकारच्या वतीनं जे मिलेट धान्य आहेत
त्याचा प्रसार आणि प्रचार व्हावा याच्या निमित्तानं आज पिंपळगाव येथे जे काही वॉकेथॉन याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये जवळपास 4000पेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवलेला आहे। 3 किलोमीटरचा हा वॉक या ठिकाणी आहे आणि सर्व गावामध्ये या निमित्तानं भरड धान्याचं जे काही महत्त्व आहे ते महत्त्व हे सर्व विशद करण्यासाठी या वॉकचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी या निमित्तानं केंद्र शासनाला मनपूर्वक धन्यवाद देतो की हे वर्ष हे भरड धान्य वर्ष म्हणून सरकारने जे काही जाहीर केले याचा फायदा हा सर्वसामान्य लोकांना नक्की होईल आणि त्यांचं आरोग्य नक्की चांगलं राहील। वॉकथॉन पुन्हा मैदानावर आल्यानंतर डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। या निमित्तानं गाणं सम्राज्ञी दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृती जपल्या जाणार आहेत। वॉकथॉनचे यशस्वी नियोजन करणारे MVP क्रीडा अधिकारी हेमंत पाटील यांनी याविषयी मनोगत व्यक्त केले। अतिशय उत्साहाच्या वातावरणात स्वर्गीय गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदरणीय डॉक्टर भारतीताई पवार यांच्या हस्ते सोनचाफ्याचं वृक्षारोपण महाविद्यालयाच्या क्रीडांगणाला करण्यात आलेलं आहे। मला खूप आनंद होतो या ठिकाणी आदरणीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी वृक्षारोपण केले। सर्व त्यांचे सहकारी आमच्या गोरे मॅडम त्यांची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे। सर्व मान्यवरांचे धन्यवाद। डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, पोस्टर स्पर्धा इत्यादी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले। तसेच NCCच्या छात्रांचाही सन्मान करण्यात आला। या प्रसंगी मुख्याध्यापक प्रदीप धुळे, शिल्पा धारराव यांच्यासह शिक्षक, प्राध्यापक आणि फसाईचे पदाधिकारी, स्वयंसेवक उपस्थित होते। मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, पिंपळगाव बसवंत।